आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरण हे ताजं असतानाच मुंबईतील सिद्धिविनायक मुंबईतील कथित घोटाळा प्रकरणावर राज ठाकरेंनी शनिवारी भाष्य केलं होतं। त्यावर उबाडाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी केलेल्या दाव्यात गंभीर सत्य दडलंय। जेव्हापासून शिंदेंच्या हाती सिद्धिविनायकाच्या चाव्या गेल्या तेव्हापासून चोरीचं प्रमाण वाढत आहे असं म्हणत संजय राऊतांनी सदा सरवणकरांवर निशाणा साधला। त्यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये यापूर्वी कोण कोण अध्यक्ष होते हे सर्वांना माहिती आहे, तेव्हापासूनची चौकशी करावी असं उदय सामंतांनी म्हटलंय। सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। कुठचीही देवस्थानं असू देत, राम मंदिर असू दे, तिरुपती बालाजी असू दे, अंबाबाईचं देवस्थान असू दे, इव्हन सिद्धिविनायक असू दे, आमचं रत्नागिरीचं गणपतीपुळ्याचं देवस्थान असू दे, जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी। जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून हे पूर्ण चौकशी करावी ना, असं कोणी सांगितलं की करू नये? आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील तर कडक FIR दाखल करून कारवाई करावी, या मताचे आम्ही आहोत। राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो। माहिती काय, तुम्ही सफाई देण्यापेक्षा कारभार पारदर्शक करायला हवा। आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही तुमची सगळी तिकडची जी सुविधा आहे लोकांना द्यायची ती योग्य पद्धतीने द्यायला हवी। ह्या गोष्टी न करता आपण काही गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी जर सफाई देत असेल तर ते योग्य नाही। घेऊ देत ना, घेऊन राजशेखर साहेबांना भेटून त्यांना सविस्तर त्यांना जे काही बोलायचं ते बोलू दे। परंतु ह्या गोष्टी घडल्या आहेत म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे हे तर तुम्ही डिनाय करू शकत नाही ना। कोणी केलं काय केलं हा चौकशीचा भाग आहे, कळलं का? पण घडले आहेत म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केलात ना। दरम्यान सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानचोरी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। सरकारला दोष देणं चुकीचं असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सिद्धिविनायक मंदिरात भ्रष्टाचार झाला, मग तो भ्रष्टाचार ठाकरेंनी केला का असा सवाल बावनकुळेंनी विचारला। सरकारने काय केलं आहे? सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे। सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत। मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले। आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणे योग्य नाही। यानंतर पुढची बातमी पाहूया। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतल्यानं नवा वाद निर्माण झालाय। हा व्हिडिओ व्हायरल होताच नाना पटोले आणि काँग्रेसवर टीका आता सुरू झाली आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो दुधाने नाना पटोले यांचे पाय धुतले जात आहेत। कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचे पाय धुतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आणि हा चांगलाच व्हायरल होतोय। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे आणि नानाभाऊ पटोले हे माझे गुरु आहेत, त्यांचं पाद्यपूजन करणं किंवा त्यांची पूजा करणं, मी तर यावेळेस दुधाने त्यांचे पाय धुतले आहेत। पुढच्या गुरुपौर्णिमेला मी त्यांचा दुग्धाभिषेक करणार आहे। मी हे स्पष्टपणे सांगतो। याच्यामध्ये कुणाला आक्षेप असेल भाजपवाल्यांना आणि ते हिंदू धर्मात बसत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं। काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये।
काँग्रेसची संस्कृती ही बावनकुळेने आम्हाला शिकू नये. आम्ही सर्वसमावेशक हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सर्व धर्मांना मानणारा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला आमची संस्कृती शिकवण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय, कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता त्यांचा कुठल्या टेबलवर जाऊन पूजा करतोय हे त्यांनी पाहावं. आम्ही कुठली पूजा करतोय हे बघावं. आणि तेच तेवढे जर हिंदू धर्माचे रक्षक असते तर त्यांच्या रॅलीमध्ये हनुमानजीची प्रतिमा करून त्यांनी नाचवले नसते त्यांच्या प्रचारामध्ये. भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे. भोंदू नाना पटोले. एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे. यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते. हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात. यानंतर पुढची